नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेश उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। आत्ता जो विषय ज्या विषयावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे, खरं तर मनापासून सांगतो त्या विषयावर आणि ज्यांच्याबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे, तुम्हाला फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला ना त्या माणसांची नावं देखील घ्यायला आवडत नाही, इतका माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा कृतज्ञपणाबद्दल माझ्या मनात त्यांच्या कृतज्ञतेबद्दल राग आहे। ओळखलं असेल ना तुम्ही मी कोणाबद्दल बोलणार आहे? मी बोलणार आहे नारायण राणे, त्यांची 2 कार्टी आणि रामदास कदम यांच्याबद्दल बोलणार आहे। रामदास कदमांना चावी मारली अनाजी दत्तोने आणि त्यांनी परत एकदा उद्धव ठाकरे आणि ठाकरे घराण्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली असं मी ऐकलं। मी जसं म्हटलं की मी त्यांचा व्हिडिओ आत्ता लेटेस्ट व्हिडिओ पाहिला नाही, नारायण राणेची प्रेस कॉन्फरन्स मी 1-2 मिनटं पाहिली असेल, कारण मला ते पाहतच नाही, मला ते सहनच होत नाही। हा रामदास काय आहे याला उत्तर देणं आवश्यक आहे, कळलं की नाही? हा रामदास कोण आहे माहिती आहे का? रामदास कदम हा तिकडे कांदिवली पूर्वला जी हनुमान नगर म्हणून झोपडपट्टी होती तिकडे राहायचा। त्या झोपडपट्टीमध्ये माझा एक सक्का मावस भाऊ मंगेश नाबर, शिवसेनेचा कांदिवलीतील पहिला शाखाप्रमुख, साहेबांचा विश्वासू मोठ्या साहेबांचा, तो शाखाप्रमुख असताना त्यांनी या रामदासला तिकडनं उचलला आणि आपला उपशाखा प्रमुख केला। रेगे मामांच्या सोसायटीमध्ये राधा दळवी नगरमध्ये त्याला त्या झोपडपट्टीनं काढून एका छोट्याशा खोलीमध्ये राधा दळवी नगर अजूनही तिकडे त्याला जवळजवळ 6 महिने वर्षभर ठेवला होता आणि त्याला कार्यरत केला, त्याला एनकरेज केला। हा मग तिकडनं गणपती उत्सव साजरा करायला लागला, साहेबांच्या नजरेत आला, कळलं की नाही? आणि हा मोठा झाला। ह्याला शिवसेनेने काय द्यायचं बाकी ठेवलं हो? याला तिकडे आमदार बनवला, पहिला आमदारकी गेल्यावर याला विधान परिषद दिली, विधान परिषदेने याला पहिल्या 1995च्या मंत्रिमंडळामध्ये त्याला राज्यमंत्री केलं, कळलं की नाही? त्यानंतर आता जेव्हा सरकार आलं त्यावेळेला त्याला कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलं, तरी पण याचं पोट भरत नाही। हा झोपडपट्टीत राहणारा हा साधा माणूस आज करोडोपती झाला। आज याचा कांदिवलीला प्रचंड मोठा बंगला बांधला आहे, यांनी स्वतःच्या मुलीच्या का कोणाच्या नावाने दंत महाविद्यालय काढलं, प्रचंड मोठी इस्टेट केली, याच्या एका मुलाला आमदारकी दिली, याचा दुसरा मुलगा शिवसेनेमध्ये जेव्हा होते मातोश्रीच्या शिवसेनेमध्ये तेव्हा याच्या दुसऱ्या मुलाला भारतीय युवा सेनेमध्ये महत्त्वाचं पद दिलं। काही करायचं राहिलं नाही, पण कृतज्ञता ही याच्या रक्तात आहे रामदासच्या। मंत्री म्हणून त्याचा कारभार 0 होता, त्याचा परफॉर्मन्स इट वॉज अ बिग 0। रामदास कदम वॉज अ बिग 0। त्याला ते पर्यावरण खातं आता जे उद्धव साहेब त्याला पर्यावरणाचा अर्थ नव्हता कळलं की नाही? तो ओपनली रेकॉर्डवर बोललेला आहे, तो मिनिस्टर झाल्यावर, मी अजूनही तो ॲक्ट वगैरे काय त्याची मला काही कल्पना नाही आहे, मी त्याचा अभ्यास करतो आणि तुम्हाला सांगतो। मंत्रिपद जाईपर्यंत त्यांनी कधी अभ्यास केला नाही किंवा काही करू शकला नाही, कळलं की नाही? फक्त माया कशी जमवायची आणि त्याच्यावर आपले स्वतःचे आर्थिक इमले कसे बांधायचे एवढंच या माणसाने केलं। आणि तू गेलास ना जा, पण तू आज तुझी लायकीच नाही म्हणावं चांगली भाषा बोलण्याची। तू जरी ठरवलंस ना रामदास, तरी देखील तुझी ती चांगली भाषा बोलण्याची तुझी पात्रताच नाही आहे, ती नाहीच आहे, तुला देवाने दिलेलेच नाही आहे। तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा 2006 साली राजसाहेब जेव्हा इकडनं गेले शिवाजी पार्कला त्यांची सभा शिवसेना सोडून, त्यावेळेला मातोश्रीवर एक मीटिंग झाली होती, त्या सभेमध्ये मीटिंग चालली होती, त्या मीटिंगमध्ये मी होतो, मला उद्धव साहेबांनी बोलावलं होतं आणि माझं आणि उद्धव साहेब त्या मीटिंगमधनं जरा बाहेर गेले, त्यावेळेला माझं आणि रामदासचं कडाक्याचं भांडण झालं। हे रामदासला कधी आठवेल का नाही मला माहिती नाही, कडाक्याचं भांडण झालं आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की शिवसेनेमध्ये कोण येतं आणि कोण जातं या गोष्टीला काही महत्त्व नाही, कधीच नाही। शिवसैनिकांमध्ये एवढी ताकद आहे की गेलेली मृतवत झालेली संघटना परत उभी करायची, फिनिक्स पक्षाप्रमाणे ताकद शिवसैनिकांमध्ये आहे। त्यामुळे कोण जाण्याचं आपण दुःख मानून घ्यायचं नाही, काय वैषम्य बाळगून घेण्याचा असा माझा मुद्दा होता। आमच्यात अजूनही ताकद आहे। तुम्हाला विचारतं शिवसेनेने मला विचारलं होते त्या मीटिंगमध्ये तू कोण आहेस, तर म्हटलं मी पण ना शिवसेनेचा म्हटलं 8 वर्ष शाखा प्रमुख होतो दंगलीच्या काळामध्ये आणि अनेक पोलीस केसेस घेतले, पोलिसांचा छळ देखील मी सहन केलेला आहे। तू काय मला सांगतोस, तू आज मोठा आमदार झाला, अशी भाषा झालेली अरे तुरेवर। तसा हा रामदास, याच्यात काही दम नाही, कळलं की नाही? लाचार झालेला आहे, कळलं की नाही? असा हा रामदास, तुझी पात्रता नाही बाबा, ठाकरेंचे नाव घेण्याची पण तुझी पात्रता नाही आहे। दुसरा तो राणे, हा काय होता राणे? हा इन्कम टॅक्समध्ये शिपाई होता। हा शिपाईचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपद साहेबांनी दिलं तुझ्या अंगात थोडंफार जे काय डेअरिंग होतं त्याचं कर्तृत्व दाखवण्याची संधी तुला शिवसेनेने दिली, बाळासाहेबांनी दिली आणि आज तो कृतज्ञ झाला। त्या रामदासाने तू एक कृतज्ञतेचे महामेरू आहात तुम्ही। तुमच्यासाठी काय शिवसेनेने करायचं सोडलं मला सांगा ना। पण आज खाल्लेल्या पानात जे मालवणीमध्ये म्हण खाल्लेल्या पान हगणं ते तुम्ही दोघं करताय,
कळलं की नाही? म्हणून मी म्हटलं ना, मला यांची नावं घ्यायची पण मनापासून इच्छा नाही, त्यांची प्रेस कॉन्फरन्स काय त्याची स्टेटमेंट वाचायची मला इच्छा नाही, पण त्यांना कोणीतरी नेहमी चांगल्या रीतीने उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की आपण एक महाराष्ट्रप्रेमी म्हणून, शिवसेनेचा एक सैनिक म्हणून म्हटलं यांना उत्तर देणं आवश्यक आहे. काय बोलण्याची भाषा तुमची, हां, जिथे खाल्लात, तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे ज्या संघटनेने, त्या नेत्याविरुद्ध तुम्ही असं बोलताय का? तर तुमची वैयक्तिक ॲम्बिशन. तुम्हाला शिवसेना बाळा, तुम्हाला सांगतो ना, जे शिवसेनेतनं सोडून गेले त्यांना शिवसेना कन्सेप्टच कळला नाही. शिवसेनेमध्ये हा कन्सेप्ट कधीच नव्हता. शिवसेनेमध्ये सर्वोच्च म्हणजे बाळासाहेब, शिवसेना प्रमुख. ते सांगतील ते माझ्यासाठी, माझ्या शहरासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या विभागासाठी, देशासाठी चांगलं असतं. हे जे मनापासून मानतो तो शिवसैनिक. त्यामुळे शिवसेनेमध्ये बंड हा विषयाला याला थाराच नाही. त्यांना वैयक्तिक ॲम्बिशन होती, ते शिवसेनेने बाहेर पडले आणि त्यातला तू होतास. कळलं की? नारायण, तू आणि रामदास हे त्यातले होतात. तुम्ही वैयक्तिक स्वतःसाठी शिवसेनेमध्ये आला होता, तुमची आर्थिक उन्नती करण्यासाठी तुम्ही इथे आला होता, आणि ते उन्नतीची दारं तुम्हाला सर्व दिल्यावर आता आणखीन काय शिवसेनेच्या हातात तर नव्हतं ना तुला भारताचं प्राईम मिनिस्टर पद देण्याचं. मग तुम्हाला तुमच्या ॲम्बिशन आणखीन फुलल्या. कळलं नाही? त्यासाठी तुम्ही गेलात, अधिक पैसे कमवायला तुम्ही इतर पार्टीमध्ये गेलात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जे काय करताय, समबडी इज वॉचिंग यू. लक्षात ठेवा, हे कोण ना कोण नियती पाहत असते, आणि नियतीचा लंबकात सतत सातत्याने फिरत असतो. तुम्ही जे काय बोलताय ते फिरून तुमच्याकडे येणार आहे, याची ध्यानात हे लक्षात ठेवा. कळलं की नाही? तू काय नारायण नेहमी सगळ्यांसंग तुला मी असं करीन, मी तसं करीन, कोणाचं काय केलं आहेस तू? कळलं की नाही? काय एक दोन मारामाऱ्या केल्यास, एखाद दुसरा आणखीन काहीतरी क्रिमिनल गोष्ट केला म्हणून तू काय मोठा भाई नाही झालास. तुला याची धमकी आली होती ना जेव्हा दाऊदची, ते तुला बाळासाहेबांनीच वाचवलं होतं, हे कधी विसरू नकोस. मित्रांनो, मला जे वाटतं नाही, या लोकांना मी जवळून बघितलं आहे. कळलं की नाही? या सगळे दोघांनाही अत्यंत जवळून बघितलं आहे. त्यावेळेला हे काहीच नव्हते, ह्या स्टेजपासून मी या दोघांनाही बघितलं आहे. म्हणून म्हटलं आज जरा आपण त्यांच्याबद्दलची माहिती तुमच्याशी शेअर करावी. बरं, तुम्ही जेव्हा काय मिनिस्टरशिप झाला तर तुम्ही काय परफॉर्मन्स दिलात? तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट नाही कळलं. नारायण, तू काय लोकसभेमधून काय बोलत होतास, काय करत होता, हे लोकांनी पाहिलं ना, करोडो लोकांनी ऑनलाईन बघितलं ना. आता गप बस ना, वय झालं तुझं, तुझ्या अंगात काय हिंमत नाही, सगळ्या जनतेला माहिती आहे. तुझ्या अंगात काय परफॉर्मन्स देण्याची ताकद नाही, हे पण लोकांना माहिती आहे. तू का स्वतःची इज्जत काढत, तू शिवसेनेला क्रिटिसाइज करून स्वतः किती कृतज्ञ आहेस हे अनेक वार तू सिद्ध करतोयस. कळलं की नाही? मित्रांनो, मला जे काय वाटलं ते मी बोललो. माझं बोलणं जर तुम्हाला पटलं असेल तर प्लीज रिॲक्ट. तुमच्या जे काही रिॲक्शन्स आहेत, तुमच्या प्रतिक्रिया, ते चांगल्या भाषेमध्ये या माझ्या टाइम्स ऑफ इंडिया, टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनलवर नक्की तुम्ही प्रसारित करा. कळलं की नाही? आणि माझं बोलणं आवडलं असेल तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी येईपर्यंत प्लीज टेक केअर.